खास करून आमच्या गोवा चॅप्टराक सगळ्या मिडिया हाऊसेसांनी आमकां सपोर्ट करपाक जाय, तरच आमी गोवा चॅप्टर आनी पब्लीक रिलेशन फुडें व्हरपाक आमी प्रयत्न करतले. आयज जो सत्कार जावपाचो आसा सगळ्या जर्नलिस्ट भावांचो, तांचें हांव हार्दिक अभिनंदन करता आनी म्हाजे 2 उतरां पूर्ण करता. कामाक गेले श्रीमान अजित पीटर जॉन. श्रीमान अजित पीटर जॉन हेरिड. Next is श्रीमान संदीप केरकर. भाई दी आणि फाटीरा. श्रीमान संदीप केरकर. श्रीमान संदीप केरकर, एडिटर प्राइम टीवी. नेक्स्ट इज संदीप रेडकर. श्रीमान संदीप रेडकर, तरुण भारत. नेक्स्ट इज श्री विठ्ठल परवडकर. श्रीमान विठ्ठल परवडकर, डेली पुढारी. मिस यतीला is next. Miss Yatila Fathermaker in Goa TV. Next is Vibha Verma. Bye. Miss Vibha Verma, the Goan. Shriman Laukik Shilkar, Prudent Media. A big round of applause. As every journalist visit, let us give one big round of applause to them for their extensive work. Bye, Fadia. श्रीमान विश्वनाथ मेने, गोमंतक टीवी.
श्रीमान भवन भगत, नवप्रभा। श्रीमान सचिन कोरडे, गोमांतर। श्रीमान सचिन कुटवळकर, गोवन वार्ता। शेवल दियानी फाटीला दियानी फाटीला श्रीमान अमर पाटील, भांगरभुई। टाळ्या टाळ्या। हा आपला कार्यक्रम आहे, आपलीच माणसं आहेत सगळी, जोरदार होऊन जाऊ दे। श्रीमान चैतन्य सावंत, दैनिक हेरल्ड। श्रीमान रमेश नाईक राऊत, गोवा 365। थँक्यू। एक छोट्याशा ग्रुप कठीण आणि खडतर असं काम होतं ते, आणि त्याच्यातनंच त्यांनी अतिशय सुंदर असा क्षण आहे। सांगपाक जाय हय, फक्त आमचे गुज संघटना किंवा बाकीचे संघटना आहा ते सांगून जावचे ना, मातशें कितें वयल्या लेवलार जाल्यार मातशें बरें पडटा। आणि तुम्ही वयल्या लेवलार आसा म्हणटकूच तुम्ही ती गजाल पावोवंक शकता। आणि डेस्का वयल्या मनशांक एक्रिडिटेशन तुम्ही तितून तुम्ही कोटा जायला वाडया, त्यांचो काढून दिया म्हणना। एक सुद्दां रूम मेळत जाल्यार 4 जण रावूंक शकता तितून। नाल्यार हांगासर कशें आमचे कडेन बांद्याच्यान, हांगासर सावंतवाडी, मागीर सातवाडेच्यान अशें पयच्यान इवन कुडचड्या सांग्याच्यान सुद्दां पणजेन कामाक येतात, आनी रातचे ते 2:30 वयतात। आणि साखर झोपेची वेळ आसता ही 4 आसता एक्सिडंटाची, केन्ना कितें जायत तें सांगूंक शकना। तेन्ना ही गजाल तुमी मातशी मनार घे। आनी कितें आसा की पणजेन रूम करून रावप म्हणजे 25,000 शिवाय भाडेच ना। 4 जाण रावत जाल्यार 6-7 हजार रुपया एकट्याचे वयता। म्हणटून ह्यो मातशे गजाली तुमी लक्षांत घेवच्यो आनी तुमी सांगचे ह्या माध्यमांतल्यान। बरें, मन व्यक्त करता आलं, अतिशय सुंदरपणे त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा। It is now a privilege to honor the office bearers of Public Relations Council of India PRCI Goa chapter, who have been consistently delivering exemplary work in the vital field of public relations. Ladies and gentlemen, Mr. Vaman Prabhuji, Vice Chairman PRCI Goa chapter.
Mr. Gurunath Pai, Vice Chairman, PRCI Goa Chapter. Mr. Nikhil Wagh, Secretary, PRCI Goa Chapter. Ms. Kalika Bapat, Joint Secretary. Mr. John Samuel, Assistant Treasurer. Ms. Nikita Chodankar, Media Coordinator. Thank you very much. I request all the awardees to come forward for a group photo, please. For a sustainable growth and maintaining a favorable image in a competitive environment. As such, their contributions stand out as extraordinary and they truly. मी सर्व पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन करतो. मुळात पत्रकारांना ओळख असते, मात्र रेकग्निशन मिळणं जे गरजेचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि PRCIच्या माध्यमातून तो प्रयत्न छोटेखानी स्वरूपात का सोना केला जातो आहे. यासाठी म्हणून मी त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनाही शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, श्रीपाद नाईक सर मुख्यतः केंद्रीय मंत्र्यानं छोटेखानी का सोना पण या कार्यक्रमात यावं आणि त्यातून पत्रकारांना शुभेच्छा द्यावा, आशीर्वाद द्यावा ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि या माध्यमातून प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे निश्चितच जनसंपर्काचं हे खूप महत्त्वाचं माध्यम असतं आणि राजकारण्यांना जनसंपर्क हा खूप उत्तम कळतो. त्याचंच हे उत्तम असं उदाहरण आहे. मुळात आपण ज्या काळामध्ये जगतो आहे, गेल्या 10 ते 15 वर्षाचा वेग आपण बघितला तर जनसंपर्काची इतकी विविध माध्यमं उपलब्ध झाली आहेत आणि या माध्यमांचा योग्य वापर जर कोणी केला तर जे मंत्री महोदय आपल्याबरोबर आहेत त्यांचे सर्वांचे गुरुवर्य असे नरेंद्र मोदी यांनी जनसंपर्क काय असतो हे उत्तम उदाहरण दाखवण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. जनसंपर्क हा राजकीय पक्षांकडून शिकावा इतकी जनसंपर्कातल्या किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या विविध पातळीवरच्या नेतृत्वाला आत्ता गरज आहे अशा स्वरूपाचं चित्र मधल्या काळामध्ये तयार झालं. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रातलं सरकार बदललं आणि केंद्रातलं सरकार बदलल्यानंतर म्हणजे नार्वेकर साहेब असो किंवा वाघ असो पै असो हे निश्चितपणे सांगू शकतील की गेल्या 10 वर्षामध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. त्या अगोदरचा जनसंपर्क अधिकारी आणि आत्ताचा जनसंपर्क अधिकारी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचा वेग वाढला आहे. त्याचा प्रत्यक्ष जनसंपर्क किंवा पत्रकार संपर्क, माध्यम संपर्क हा अत्यंत वेगवान झाला आहे. इतकंच कशाला, सरकारच्या DGIPR सारख्या डिपार्टमेंट्स असो किंवा इतर ज्या एजन्सीज होत्या PIB सारख्या, त्यातून जर महिन्यातून 1 किंवा 2 वेळेला संपर्क होणं इतकंच जर प्रमाण असेल तर ते आता साधारण 15 ते 20 वेळेला इतक्या प्रमाणावर प्रमाण वाढलेलं आहे. आणि माध्यमानं संस्थेची, आपण ज्या संस्थेसाठी काम करतो त्या संस्थेनं केलेल्या कार्याची नोंद घ्यावी यासाठी एखाद्या खाजगी जनसंपर्क यंत्रणेनं जितकी मेहनत घ्यावी तितकीच मेहनत ही मधल्या काळामध्ये सरकारी यंत्रणा घेते अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. ही निश्चितपणे अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण सरकार ज्या योजना करतं, सरकार असो, सरकारशी निगडीत संस्था असो, खाजगी संस्था असो, प्रत्येक संस्था जी सेवा घेऊन येत असते ती सेवा ही मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांसाठी असते आणि जर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ती सेवा पोहोचवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात प्रमुख जर मीडिएटर कोणी असतो सरकारच्या माध्यमातून
तो जनसंपर्क अधिकारी असतो, जो ही बातमी किंवा ही माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून विविध माध्यमांचा उपयोग करतो. गेल्या काही वर्षापूर्वी आपल्यासाठी ठराविक अशी माध्यमं होती, टी व्ही, प्रिंट आणि रेडिओ. मधल्या काळामध्ये डिजिटलचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला, त्यातून सोशल मीडिया आला आणि सोशल मीडियानं पूर्णतः संपर्क यंत्रणा ही खळबळून जागी व्हावी इतक्या वेगात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली. जनसंपर्क हा फक्त संस्थेपुरता, सरकारपुरता मर्यादित विषय न राहता तो व्यक्तीच्या जनसंपर्कापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि त्यातून मग व्यक्तीची प्रतिमा आणि व्यक्तीची छवी तयार करण्यामध्येही त्याच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. सोशल मीडियाचा वापर करत असताना वेगवेगळ्या टूल्सचा वापर म्हटल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये पहिल्यांदा जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम प्रकारे, म्हणजे भारतभरातल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम पद्धतीनं जनसंपर्क माध्यमासाठी म्हणून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जी संकटं होती ती लोकांपर्यंत पोहोचवायची, कारण पत्रकारही तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती. मग लोकांपर्यंत थेट पोहोचायचं कसं? वृत्तपत्र प्रकाशित होत नव्हते, टी व्हीची चॅनल्स चालू होती, मात्र इतर ठिकाणून टी व्हीच्या चॅनल्सचे कॅमेरेही पोहोचतील की नाही अशी परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम माध्यम म्हणून समोर आलं ते जनसंपर्कासाठीचं म्हणून सोशल मीडिया. मध्य प्रदेशमध्ये यातला सर्वोत्तम असा प्रयोग झाला. तिथे एक अधिकारी आहे सुदाम खाडे म्हणून. सुदाम खाडेंनी सर्वोत्तम असा प्रयोग मध्य प्रदेश सरकारमध्ये केला आणि साधारण 211 इव्हेंट्स हे फक्त 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी लाईव्ह स्वरूपामध्ये टेलिकास्ट केले कॉमन मॅनसाठी पण. आणि त्यातून ज्या ज्या सुविधा सरकारच्या माध्यमातून तयार होत होत्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एक काळ होता, तुम्ही आम्ही किंवा प्रभू सर असतील, प्रभू सरांना मी पत्रकारिता करताना अगदी 2000च्या दशकापासून बघितलेलं आहे. तर त्यावेळेला लाईव्ह हा विषयच नव्हता. म्हणजे येणाऱ्या विमानातून कॅसेट टाकणं, बसने कॅसेट टाकणं, रेल्वेने कॅसेट पाठवणं आणि मग टी व्हीवर ती कॅसेट, टी व्हीतला माणूस स्टेशनवर जाणार, वृत्तपत्र म्हणजे एस टी स्टँडवर जाणार किंवा विमानतळावर जाणार, तिथून ती कॅसेट घेणार. अनेकदा त्या काळामध्ये पत्रकार आपण तयार केलेला व्हिडिओ हा टी व्ही चॅनलपर्यंत पोहोचावा यासाठी म्हणून विमानतळावर लोकांना विनंती करत उभे राहायचे, तुम्ही मुंबई जाताय का, तर आमची कॅसेट घेऊन जा आणि तेवढी टी व्ही चॅनलपर्यंत पोहोचवा. आणि अनेकदा मग त्याचा नंबर दिला जायचा, तिथे जाऊन आपला माणूस उभा राहायचा आणि त्याच्याकडून कॅसेट घेऊन मग ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. ते 2000चं दशक, 2000च्या सुरुवातीला ज्या वेळेला टी व्ही माध्यम येत होतं त्यावेळेला. पुढच्या टप्प्यामध्ये लाईव्हची यंत्रणा आली, ओबी व्हॅन झाल्या, मोठ्या घटनेमध्ये ओबी व्हॅन जायला लागल्या आणि तिथून लाईव्ह करायला लागल्या. त्याच्यापुढे जर तुम्हाला आठवत असेल तुमच्यातल्या काही लोकांना, तर याच रस्त्यावर पुढे गेल्यावर एक रिलायन्स कम्युनिकेशन नावाचं सेंटर होतं आणि या सेंटरमधून लाईव्ह फीड पाठवण्याची व्यवस्था होती. जिथे कॅसेट दिली तर तिथून दिल्ली, मुंबई या सेंटर्सला आम्हाला लाईव्ह फीड पाठवता यायचं. मी जेव्हा गोव्यात आणि गोव्यात दर 6-8 महिन्यांनी पॉलिटिकल क्रायसिस व्हायचं आणि ते क्रायसिस कव्हर करायला आम्ही मुंबईतून मग गोव्यात यायचो. आणि गोव्यात आल्यानंतर मग गोव्यात जे काम केलं आहे ते पाठवायचं कसं, तर त्यावेळेला रिलायन्स कम्युनिकेशनसारखी जी त्यावेळेची सुविधा उपलब्ध होती त्या सुविधेचा वापर करून ते पाठवायला लागलं. इतक्या अडचणींनंतर आत्ता आपण ज्या टप्प्यावर आहोत, आत्ता समोर उभे असलेले छोटेसे मोबाईल्स, छोटेसे कॅमेरे, यातून थेटपणे आपण लाईव्ह करू शकतो. एक मोठ्या क्रांतीला आपण सामोरं गेलो आणि तुमची माझी प्रत्येकाची पिढी, म्हणजे जे आपण 30-35 वर्षामध्ये पत्रकारी क्षेत्राशी जोडलं गेलेलो आहोत, त्यांनी अगदी पत्रकारितेच्या ज्या पारंपरिक अशा माध्यमांचा वापर करून खेळ जोडणीची पद्धत जी होती तिथपासून तर DTPचा वापर असो, ऑडिओ व्हिज्युअलमध्ये रेडिओपासून तर ऑडिओ ब्लॉगपर्यंत आणि टी व्हीमध्ये लाईव्ह यंत्रणेच्या विकासापर्यंत, त्या अगदी सोशल मीडियावर कुणीही लाईव्ह करू शकेल इथपर्यंतचा प्रवास हा आपण आपल्या पिढीने बघितलेला आहे. आणि त्यामुळे जनसंपर्काची सगळ्यात मोठी क्रांती ज्या काळात झाली त्या 2 दशकांचे साक्षीदार जर कोणी आहोत तर आपण आहोत त्याचे साक्षीदार. कारण आपल्या पुढच्या पिढीला खिळा प्रेस काय होती हे कळणार नाही, मोठे DSLR कॅमेरे काय होते तेही कळणार नाही. DSLRची एक कॅसेट हे जेवढं दिसतंय आता एवढी मोठी कॅसेट असायची. आज ती कॅसेट ही अगदी चीप, अगदी नखा एवढी तयार झालेली आहे.
इतका मोठा बदल जो आहे तो अत्यंत वेगानं आपण बघितला. आणि फक्त नका एवढी चिपच कशाला, आता त्याची गरज नाही. क्लाउड सर्व्हरवर व्हिडिओ शूट करा आणि थेटपणे क्लाउडवर टाका. क्लाउडवरून समोरची यंत्रणा डाउनलोड करून घेईल. इतक्या वेगात बदलताना आपण साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपली पिढी ही जनसंपर्काच्या दृष्टीनं सर्वात श्रीमंत अशी पिढी आहे. ज्या पिढीनं प्रत्येक टप्पा जनसंपर्काचा बघितला आणि तो अनुभवला. मुळात आयुष्य काय आहे तर प्रत्येकासाठी अनुभव आहे. आणि पत्रकाराचं सगळ्यात मोठं ऐश्वर्य काय असतं तर मी किती गोष्टी अनुभवल्या हे पत्रकाराच्यासाठीचं म्हणून ऐश्वर्य असतं. मी आयुष्यात किती लोकांना भेटलो, मी ह्या घटनेचा साक्षीदार होतो, मी त्या घटनेमध्ये साक्षीदार होतो आणि हा अनुभव मी घेतला. म्हणजे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न काय असतं की माझ्याकडे माझ्या निवृत्तीला इतक्या गोष्टी असल्या पाहिजे की ज्या मला जगाला सांगता आल्या पाहिजे. आणि आपली पिढी पत्रकार म्हणूनही आणि जनसंपर्कातले अधिकारी म्हणूनही सर्वात श्रीमंत पिढी काय आहे तर आपल्याजवळ आपल्या पुढच्या पिढीला सांगायला भरपूर अशा गोष्टी असणार. म्हणजे अंगणात नारळाच्या बागेत किंवा आंब्याच्या बागेत बसल्यानंतर नातवांना काय गोष्ट सांगायची तर ती सांगायला आपल्याजवळ कधीच कोणत्याही गोष्टीची पुस्तकाची गरज पडणार नाही. इतक्या गोष्टी आपल्याजवळ असणार आहेत. मग ते जनसंपर्कातल्या अधिकाऱ्यांजवळ पण, कारण जनसंपर्क अधिकारी जितका पत्रकार बघतो त्याहीपेक्षा बिटवीन द लाईन आणि पडद्यामागचा अनेक घटनाक्रम जर कोणी बघत असेल तर तो जनसंपर्क अधिकारी बघतो. त्यामुळे मी तर म्हणेन जे न देखे रवी ते देखे कवी, जे सरकार देखे ते जनसंपर्क अधिकारी देखे, अशी परिस्थिती असते मुळात. याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्र सरकारचा एक सकाळचा शपथविधी. तर आपल्याला सकाळचा शपथविधी हा अत्यंत सहज सोपा आणि छान गमतीदार शब्द झालेला आहे. तर तो सकाळचा जो शपथविधी आहे त्या शपथविधीला एकाही पत्रकाराला साक्षीदार होता आलं नव्हतं. जे काय आपण साक्षीदार झालो तर टी व्हीवरून जे पाहायला मिळालं त्यातून झालो. मात्र राजभवनाचे जे जनसंपर्क अधिकारी होते त्यांच्याजवळ तो पूर्ण अनुभव आहे. मी त्यांना सातत्यानं विनंती करतो की जो घडला प्रकार आहे, रात्री किती वाजता फोन आले, राजभवनात किती वाजता निरोप आला, राजभवनाने रात्रभर राजभवन कसं जागे होतं, रात्री राजकारण्यांना कसे निरोप गेले आणि मग तो सकाळचा शपथविधी जो अत्यंत नाट्यमय अशा स्वरूपाचा होता तो कसा झाला हे कधीतरी तुम्ही लिहा. ते म्हटले निवृत्ती होऊ द्या मग लिहूया. त्यामुळे अनेक जनसंपर्क अधिकाऱ्यांना असे अनेक अनुभव आहेत की जे ते सहजतेने जगापर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी असो किंवा पंतप्रधानांचे जनसंपर्क अधिकारी असो. आता मनमोहन सिंगांचे जनसंपर्क अधिकारी होते खरे म्हणून, त्यांनी मध्ये एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक अनेक A very big round of applause, please. गोव्याची स्पेशल अशी कुणबी शाळ. अच्छा.